आणि या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहणार आहोत ती म्हणजे अजित पवार गट डॉक्टर हेडगेवारांना अभिवादन करण्यासाठी जाणार नाहीये। आमदार आशिष शेलारांकडून महायुतीच्या आमदारांना निमंत्रण देण्यात आलेलं होतं। या क्षणाची सर्वात मोठी बातमी आणि ती म्हणजे डॉक्टर हेडगेवारांना अभिवादन करण्यासाठी अजित पवार गट आता जाणार नाहीये आणि याच संदर्भात आमदार आशिष शेलारांनी महायुतीच्या आमदारांना निमंत्रण दिलेलं होतं। मात्र अजित पवार गट हेडगेवारांना अभिवादन करण्यासाठी जाणार नसल्याची या क्षणाची सर्वात मोठी बातमी। डॉक्टर हेडगेवारांना अभिवादन करण्यासाठी यापूर्वीच आमदार आशिष शेलारांनी महायुतीच्या आमदारांना निमंत्रण दिलेलं आहे। मात्र निमंत्रण दिलेलं असताना देखील आता अजित पवार गट मात्र डॉक्टर हेडगेवारांना अभिवादन करण्यासाठी जाणार नसल्याचं या क्षणाला आपल्यापर्यंत पोहोचतंय। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात। निलेश, एका बाजूला आशिष शेलारांनी आमदारांना निमंत्रण दिलेलं असलं तरी देखील अजित पवार गट मात्र अभिवादन करण्यासाठी जाणार नसल्याचं कळतंय। काय सविस्तर माहिती आहे? विशाल, खरं तर भाजपच्या वतीनं ज्यावेळेस हिवाळी अधिवेशन असतं त्यावेळी सर्व आमदारांना सत्ताधारी पक्षातल्या रेशीम बागेमध्ये बोलवण्यात येतं। त्याच पद्धतीनं यावर्षी देखील तो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमाला नव्यानं जे महायुतीमध्ये सहभागी झालेले घटक पक्ष आहेत याच्यामध्ये एकनाथ शिंदे असेल किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी असेल या सर्व पक्षातल्या आमदारांना देखील निमंत्रित करण्यात आलं होतं। या सगळ्या विषयाच्या अनुषंगानं अजित पवार रेशीम बागेमध्ये दाखल होणार का, अजित पवार अभिवादन कार्यक्रमाला उपस्थित राहणार का, असे प्रश्न उपस्थित होताना पाहायला मिळत होते। मात्र एबीपी माझाला जी विश्वसनीय सूत्रांना माहिती दिली आहे त्यानुसार अजित पवार आपले पूर्व जे नियोजित कार्यक्रम होते त्यानुसार विजयगड या त्यांच्या निवासस्थानीच सकाळच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत। ते रेशीम बागेतल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत अशा पद्धतीची माहिती येते। आमदारांच्या बाबत देखील माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस अशी माहिती समोर येते की आमदार देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार नाहीत। त्यामुळे उद्या नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अजित पवारांच्या न जाण्यासंदर्भातलं कारण जरी समोर आलं असलं तरी आमदारांच्या बाबतीत नेमकी काय भूमिका पक्षाकडून सांगण्यात येते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। नक्कीच धन्यवाद निलेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।